श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील पदरवाडी गावच्या पुनर्वसनाचा मुद्दा विधिमंडळात आणि अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील पावे गावातील नदी पात्रामुळे गावाला धोका असल्याचा मुद्दाही चर्चेला। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधिमंडळात उठविला आवाज। जर जीएसआयने संबंधित गावाचं सर्वेक्षण करून तसा रिपोर्ट दिला असेल तर निश्चितपणाने पदरवाडी पुनर्वसन करण्याचा विचार केला जाईल। मंत्री मकरंद जाधव यांचं विधिमंडळात उत्तर। शिक्रापूर चाकण तळेगाव रस्त्यावरील म्हाळुंगे पोलीस ठाण्याजवळील पूल धोकादायक पूल आणि खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांवरील खड्डे विधिमंडळापर्यंत। चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। चाकण आंबेठाण रस्त्यावरील 3 मुलांच्या मृत्यूला अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार। चाकण एमआयडीसी आणि खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील रस्ते आणि रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आमदार बाबाजी काळे यांनी विधिमंडळात उपस्थित केला औचित्याचा मुद्दा। आळंदी घाटावर इंद्रायणी नदी पात्रात महिलेने उडी घेतल्याचा पोलिसांना संशय। नदीकाठी आढळलेलं पीएमपी बसचं तिकीट, नाव लिहिलेली चिठ्ठी आणि चपलेमुळे संशय। तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची नोंद। आळंदी नगर परिषद प्रशासन आणि आळंदी पोलिसांकडून बचाव पथकामार्फत इंद्रायणी नदी पात्रात शोध कार्य सुरू। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात बजाज एलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनी मार्फत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबवण्यात येणार। डाळिंब पिकासाठी 14 जुलै तर सीताफळ पिकासाठी 31 जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा। विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आवाहन। योजनेत सहभागासाठी प्रति शेतकरी कमीत कमी उत्पादनक्षम 20 गुंठे क्षेत्राची मर्यादा, अधिकाधिक क्षेत्र मर्यादा ही सर्व फळ पिके आणि दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी 4 हेक्टर अशी राहील। आळंदी येथे तनिष्का सृष्टी सोसायटी समोर वाहन उलटून झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू, दोघे जखमी। 63 वर्षीय गिरिजादेवी घनश्याम रावत यांचा मृत्यू, सत्यप्रकाश घनश्याम रावत आणि वाहन चालक अमर राम जाधव हे दोघी जखमी। भरधाव आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्या प्रकरणी अमर जाधव यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।